काही आंघोळ्या करायला लागले त्या दूध नळीला. तर अजून आपल्याला इथं देवपूजा करायची. आपण येत काचोळी नवीन आणली. आता तुझा आवाज लय एवढ्या लांबन जवळ येणार आहे बघ. काही आलोय देवाला. कुठं आलोय देवाला? जच्या यायला मायला तेव्हा इथनं आता म्हणजे दिसत नाही बरं का. तर हे मंदिर असं आहे. भरली मोठी ही आता पण आता काय झालं उशीर झाला याच्यामुळे पुजारी पूजा करून शिना गेल्यात या त्यामुळं काय सगळं झालं. आता बाहेर तिच्या पायरीवरच आपली ओटी भरली. साडी पुणे भक्ती मानून घे म्हणलं या. आमच्या जसं होईल जसं घडल तसं आम्ही करणार आहे. तर चला आता परशुरामाचं पलीकडे मंदिर आहे. हा तिथनं निघाई बाहेर देव करा नंतर याडा घालू. हा हे परशुरामाचं मंदिर आहे बघा. बाळा तिथे ठेवा. नंतर ते पूजा झालं हे साफसफाई झाल्यावर ठेवायची. हा इथं मारुतीचं मंदिर आहे बघा. आणि हे इकडला असा परिसर आहे. मला कळतंय असं येतोय असं झाड आहे बरं का हे. आणि ही मंदिर आहेत बघा. ही वडाचं झाड आहे. मी येतोय असं असंच हे झाड आहे बघा. काय देवाची लीला. आज कमीत कमी 20-22 वर्ष झालं येतोय हाय असंच आहे. तर आता ह्या बघा इथं नारळ फोडायचं आहे. दोन्ही एकाच ठिकाणी फोडायचं. तर परशुरामाचा आणि यल्लमा देवीचा दोन्ही एकाच ठिकाणी नारळ फोडून प्रसाद दे. देव पावला घ्या असू दे ठेव. देवाचीच लीला काय का असं ना. कसं एकदा राहिलं की राहिलंच बघा. कुठलंच काम सुचत नव्हती म्हणून शिना हळूहळू मग म्हणलं त्याला म्हणलं सगळे देव घ्यावं ते करून शिना वर्षात सगळं आपलं झालंय सगळं झालंय घेतलं पाहिजे एक एक करून शिना. तुम्ही म्हणसाल दररोज कसं फिरता. जे देव आपलं हायत जे आई वडील करत होते ते आपल्याला करावंच लागणार आहे. ते सोडून चालत नाही. त्यामुळं झालं बघा पालीचा खंडोबा झाला. परत आवनची आय झाली. आता एक दिवशी गळवेवाडीचं मेन आमचं देव राहिलेत. तर तिथं जाऊन देव करून ये जाय. हे झाड कशाच आहे? हा मी येतोय असं हे झाड बघतोय. ह्या झाडाच्या खाली बसून पहिला आम्ही जेवण केलंय. झाड नव्हतं म्हणजे ते मुळ्यापासून ते झाड तयार झालेलं आहे. हा तर परशुरामाच्या मंदिरा शेजारी नव्हतं. ही वटवृक्ष इथं होतं ही मला माहिती आहे. कारण आम्ही ह्याच्या खाली जत्रेला आल्यावर राहिलेलो आहे. पण आता कसं झालं बरेच दिवस झाले येऊन. मग कसं वाटतंय इथं देवाला? भारी वाटतंय. राहाय ना पदर वारं सुटलं या वाऱ्यानं पदर राहिना. सकाळचं उठून शिना लवकर घरचं सगळं आवरून शिना आलो या. आता तिथून पण पुढच्या देवाला जायचं आहे. इकडे येडा घालायचा आहे. तिकडच झाला मला इकडं कुठं प्रदक्षिणा देवाला आलोय म्हणल्यावर घातली पाहिजे का नको? घातली पाहिजे नाही कोण म्हणलंय घालायची जाईल प्रदक्षिणा. वाडाच्यामुळे बघा की देवाची लीला काय आहे कधी कुणाला कळली पण नाही कळणार पण नाही. काय म्हणते ती देव नाही तर तसं नसतंय मित्रांनो. देव असतंय आणि जेव्हा ज्या वेळेस आपल्याला सुख न लागत नाही ज्यावेळेस आपल्याला पावलावर अडचणी तिथे ना त्यावेळेस मात्र आपलं डोळं उघडलं पाहिजे होतं. आणि जे आपलं देव आहे देवाचं पाय धरलं पाहिजे होतं. क्षमा मागितली पाहिजे माफी मागितली पाहिजे. माफी मागून शिना आपलं तिथं नाक रगडलं पाहिजे.
त्यावेळेस बघा सगळं काय असेल ते मार्गी लागतं. देवाचं काय असेल ती बरं का समजून येत नाही किंवा दिसून येत नाही. आपण म्हणतो आपल्या जीवनात अडचणी येते त्या, आज आजारी पडलं आपण लगे म्हणा आजारी पडले म्हणजे चला दवाखान्यात काय असेल, पण ज्या वेळेस दवाखान्यात जाऊन कुठलं सगळं मार्ग करून ज्यावेळेस फरक पडत नाही त्यावेळेस मात्र लक्षात घ्यायचं पण आणि येवं पण लागतं की आपल्या मागं आपल्या देवाचाच काही तर राडा आहे किंवा आपण ती केलं नाही तर त्यामुळं आहे. आता इतके दिवस झाले हिला मी दवाखान्यात नेतोय, ज्या चक्कर येते त्या हे होतंय ते होतंय काय असेल म्हणायचं, थंडी ताप तेन होत असेल, पण ज्यावेळेस जाणती असते तितकी सांगते जे वडीलधारी लोक आहेत त्यांनी ज्यावेळेस सांगितले तुम्ही सुताक संपल्यापासून कुठला देव केला नाही, तुम्ही पहिले देवदेव करा म्हणल्यानंतर बघा आम्ही चालू केलेत. तर हळूहळू आपलं सगळं हाय ते एवढं देव आपण हळूहळू एक 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 टप्प्यानं सगळं करणार आहे, काय देखील ठेवणार नाही. आणि आता इथून कुठला देव कोणता आहे कुठल्या देवस्थानात चाललोय ती पण बघा, कारण की ते देवस्थान एकदम बघण्याजोगं आहे. कारण की ते देवस्थान आपल्यातलं म्हणजे आपल्या ह्याच्यातलं नाही, कर्नाटक भागातलं देवस्थान आहे. त्या कर्नाटक भागातलं म्हणल्यावर तुम्हाला कळतेच आता म्हणजे कुठलं आहे कुठलं नाही. त्यामुळे व्हिडिओ शो तर बघा किसनाबाईवर आलोय आता. इथं आंघोळ्या ही करायच्या आहेत त्या, पूर येऊन म्हणजे कमी झाले, पाणी भरपूर आलतं. जायचं बघा खाली इकडं कसं इकडलं नदीचं पात्र ही पाणी एकदम खडूळ झार आहे. बघा आलो इथं किसनाबाईच ना, तर एवढा एक किसनाबाईचं पात्र आहे. पाणी बघा सगळं खडूळ झार आहे आणि स्पीडनं पाणी ओढतंय बरं का. आणि इथं एवढा देवपूजा चालू आहे आपली. इथं देव ही करावं लागते तर आंघोळ्या घालून शिना. तर एवढा हे मुकुट आहे इथं मायबाईचं, शिंगूबेरूचं आणि कामाबाईचं आणि ही येत काचोळी. तर आता आपल्याला ही पूजा झाली की येत काचोळी सोडायची आहे ना, तर इथं आंघोळ करावं लागते बरं, प्रथाच आहे. आंघोळ ह्यांनी केली मी केलीच घेऊ, मी कुठं नाही म्हणतोय. मी गुंडाळलंय काय बघा ह्या बघा तिचा कार्प काय झालं काय राहिलंय उरका उरका लागलंय मित्रांनो. करतोय साधं गोळा आपल्याला येईल तसं कसं येईल तसं येईल, पण करतोय करण्याला महत्व असतं का नाही व? होय करण्याला महत्व असतं. चेहरा काय दिस ना तिकडे दाखवा. हा एवढा हळदी कुकू टाकायला लागली. उरका उरका चांग भलं, शिंगूबेरच चांग भलं, येत काचुळीच चांग भलं, आता झांज्या डोल्याचं चांग भलं, पोक भला चांग भला. काय जसं जमतंय तसं म्हणतोय बरं का. नाही तुम्ही माणसाला अजून निमेच अर्धच म्हणला. साधी भोळी आपली सेवा मानून घे. लाडीच चांगले चांगले. तर झाली बरं का आता पूजा झाली बघा पूजा मित्रावर. आता आपलं जे आपण आलोय ते काम घेऊया करून शिना. चांग भले चांग भले चांग भले. बर चला आता झालं ना, असंच असतंय. असेल ते आपल्याला दादा कमेंट करून सांगा. आम्ही आपलं साधं भोळं साधं सिंपल केलंय. मग हे आंघोळ्या करायला लागले त्या दूध नळीला. तर अजून आपल्याला इथं देवपूजा करायची. आपण येत काचोळी नवीन आणली. आता तुझा आवाज लय एवढ्या लांब जवळ येणार आहे बघ.
पूर्वी पूर्वी काय नाव आहे? बरं असू द्या, चला या आपल्याला ते देव आलो बरं का, झालं देव दर्शन, देवळात दर्शन घेतलं का नाही? घेतलं ना, आता राहुळातच आहे. हा रावळातच आहे बघा, हे इकडं आहे का, इकडं रावळातच आहे आपलं. वास्तू किती भारी येत आहे, वर हे कसलंच आहे. देवाच्या मंदिरात कसं पूर्व काम केलेलं आहे ना, असं इतकं मन प्रसन्न होतंय, घरला जाऊ वाटतं. एकदम छान. तर इथं आहे आपलं फोटो. आत काय फोटो असं काढू देत नाही ते मित्रांनो, त्यामुळं केलं नाही, काढलं नाही. काय पालख्या ही हायत्या, जुती उग माझ्या मागे येते. कुठं चुकली काय देवळात? देवळात चुकलं काय भाऊजी? आ तर मित्रांनो आमची म्हणजे साड्या ही वाल्या येते बरं का, दोघीच्या पण. हा वाल्या पडद्यानं दर्शन केल्यामुळं सगळं. चला की चला, देवळात एकदम प्रसन्न वाटतंय, प्रसन्न. तर मित्रांनो थांबा जरा, तुम्हाला दाखवते पुढलं परिसर. मित्रांनो समय किती मोठी आहे बघा, किती मोठी समय आहे. लय दिवसापासून यायचं पुन्हा आज योग आलाय म्हणावं लागल. ह्यांनी कुणाला ओळखताय तुम्ही? तर इथं आलोय देवदर्शनाला. कसा आहे गाभारा बघा. यांचं चालू आहे इथं देवदर्शन. काय आहेत ग, कोणतं देव आहेत? डेर आहेत का? एवढं आता ते पूर्वजांनी सांगितलं नाही. अजून एक ठिकाणी डेरायचं, तिथं जायचंय. पहिला डेरा म्हणजे ज्येष्ठी कुणी पौर्णिमा असते का नाही, तिथं तूच शिजतं त्या डेऱ्यात. ते प्रसाद किंवा काय असेल ते तिथं जातं. तेवढा एवढं मित्रांनो माहित नाही. जे काय आपल्याला सांगितलंय आपल्या सासऱ्याने, मामा त्यांनी, तेच आपल्याला माहिती आहे. तेवढं आपण आजपर्यंत खोलात शिरलो नव्हतो, त्यामुळे काय एवढं माहिती नाही. आता इथनं पुढे शिरावं लागणार, इथनं पुढे शिरावं लागणार आहे, कारण स्वतःला आपल्याला करावं लागणार. काय तरी ते निर्णय घ्यावं लागणार आहे. आणि दाजीचं मी आभार मानते की दाजीने मला इथपर्यंत आणलं. सगळं देव हळूहळू का होईना करायला पण साथ आहे आणि इथपर्यंत आणायची पण साथ आहे. आणि तिथं डेर आहेत ते माहिती नव्हतं. तिथं पण शिकतोय, तिथं पण शिकतोय. जाता जाता म्हणलं एक वेळ तुम्हाला दाखवा पाण्याचं स्पीड काय हाय काय नाही. पाणी येतंय किती स्पीडनं येतंय तसं निघून जातंय मित्रांनो. तर ही नदी येते आपल्या सांगलीवरनं. सांगलीमध्ये नाव आहे कृष्णा नदी आणि इथं किसनाबाई आहे. बघा पाणी पूर आलेला होता, आता जरा ओसरले बरं का. आणि पात्र नदीचं किती मोठं आलोय बघा इथं आरवाडी या पणात. बघा हे देऊळ समोर आहे आणि इथं पाठीमागं कामापायचं देऊळ आहे. सकाळपासून 5 वाजल्यापासून गाडीवरच आहे आणि देव चालू आहे बघा. चढ बाटल्या घालून तिला तिथं उशीर झाला आलोया, पण आता चढ बाटल्या घातल्या. आधी तिला घातल्या आणि मग मला घातल्या. रुसली फिसली म्हणजे अजून कुठे बघत बसता. आधी तिला रसवा काढावं लागेल, तिथनंच रसवा काढत जावं लागेल. तर मित्रांनो आरवाडीच्या पानात आलूया. आल्यानंतर भारी वाटतं काय आपल्या आल्या त्या मावशी दोघांची झाडपिढीला. म्हणजे सगळेजण म्हणते झाडपिढी, पण आजपर्यंत नुसतं ऐकून होतं झाडपिढी काय आहे काय नाही. आज डोळ्यानं समक्ष बघितलंय की बाबा झाडपिढी म्हणजे नेमकं काय आहे.
तर बघा इथं 9 दिवसाच्या 6 महिन्याच्या असं म्हणजे जे त्याच्या नवसची करते ती जी काय मागते ती त्याच्या ह्याच्यावरती सगळं अंगण आहे इथलं सगळं देवाचं तेवढं सगळं झाडून शिनाय घ्यायचे ती आणि म्हणजे आपलं जे पिरसुनी झाड होतं तिथे लागले नाही लागले तर का नाही तर आहे ते घे देवाचं सत्पण असल्याशिवाय असेल का मित्रांनो सांगा बघा यावं किती जण आहे तिथं किती जण आहे ते म्हणजे वयस्कर माणसं सुद्धा आहेत आणि हवा इकडे ते राहून जायते यात अशी प्रत्येक जण राहिलेली आहे ती कारण देवाला आल्यावर चांगलं थाटामाटात राहावं असं काय नाही हाय असं साधं सिंपल वयस्कर सुद्धा आहेत ते त्यांना वाचता येत नाही ती सुद्धा हळूहळू टमाटमाट सगळ्या अंगात देवाचं स्वच्छ करते असं म्हणणं तिथं देवाचं अंगात स्वच्छ केलं ते आपल्या मागचं काय असतंय ते सगळं स्वच्छ ते सगळं धुवून जातंय सगळं झाडून जातंय असं इथं म्हणण्यात येतंय देवाचं सत्पन्नच आहे हो तेवढं देवाची सेवा करचाल इथं 6 महिना झाडा 5 दिवस झाडा 7 दिवस झाडा 9 दिवस झाडा तेवढं केलेल्या पुण्याचं फळ आपल्या मागचं भोगसर एवढं मात्र खरं आहे बघा सकाळ धरणं चालूच आहे वाट चिंचली झाली जत झाली आता आपली आरवाडी झाली आता डायरेक्ट बघा घरी जायचं आहे घरचं सारखं फोन यायला लागलेत आहे तर चला मग जावा